च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळ्याच जणी आपापलं काम करत असतात. अजूनही ना पमाचं कोणत्याही कामामध्ये लक्ष नसतं. ती एकदमच आता विचारांमध्ये हरवलेली असते. हे शरूला दिसतं. शरू आता लगेचच आशूला जेवणासाठी सांगत असते. तर 2 कांदे घ्यायचे आहेत ना, काय करायचं आहे असं ती पमाला विचारते. पण पमाचं कुठेच लक्ष नसतं. ही गोष्ट आता शरूला आणि आशूच्याही लक्षात आलेली असते आणि म्हणूनच मग ती आता बाहेर येते आणि ती आता म्हणत असते की आई काय चाललेलं आहे. त्यावर कुठे काय काहीच नाही. मग आता शरू आपल्या आईला म्हणते की मला माहिती आहे आई, तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतेस. तुझ्या डोक्याकडे बघून मला सरळ स्पष्ट दिसतं आहे. तुझ्या माथ्यावर ज्या काही इशारे आले आहेत, लाईनी आल्या आहेत, त्यावरनं मला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत की अजूनही तू त्याच गोष्टीचा विचार करत बसली आहेस. कशाला, का म्हणून तू एवढ्या गोष्टीचा विचार करतेस. अगं झाल्या गेल्या गोष्टी विसरून जायच्या असं तू आम्हाला सांगत असतेस ना. मग आता तूच या गोष्टी आठवून विचार करत बसतेस आणि वर आता आम्हाला सुद्धा या सगळ्याचा त्रास देतेस. तुला मी म्हटलंय ना, जाऊ दे त्या गोष्टी विसरून जा. आता आशू देखील आपल्या आईलाच म्हणजे पमाला समजावत असते. पण पमा आता ती तेव्हाची गोष्ट समजावून सांगते ज्यावेळेला उमाकडे सुद्धा काहीच नव्हतं. म्हणजे उमासुद्धा ना अगदी तशीच होती. उमा जी आहे ती आपल्या दोन्ही मुलांना आता सांभाळायला इकडेच ठेवायची, म्हणजे पमाकडे. आणि पमाला आता व्यवस्थित काळजीही घ्यायची त्या मुलांची. मग थोड्या दिवसांनी भाऊजींचंच म्हणजेच उमाच्या नवऱ्याचं काम वाढलं. बिझनेसही एकदम ग्रोथ झाला आणि त्यामुळेच त्यांच्याकडे पैसा आला आणि आता ते लग्न एवढं थाटामाटात त्यासाठीच पार पडू शकलं. पण मी काय म्हणते, या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, पण आतापर्यंत उमाने जे काही केलं ते चुकीचं होतं. उलट तिने ना त्या सगळ्यांमध्ये ना आपली बाजू घ्यायला हवी होती, पण तिने घेतली नाही ना. उलट त्या स्मरायराची चुकी होती. स्मायरामुळे हे सगळं झालं. हे सुद्धा आता रडत रडत ती बोलत असते. मग तेव्हा शरू कशी तरी आपल्या आईला शांत करत असते आणि म्हणत असते की आई, नको ना गं रडू तू इतकी, नको ना गं स्वतःला त्रास करून घेऊस. तू अशी रडत राहिलीस ना की जिवारी लागतं गं. झाल्या गेल्या गोष्टी विसरून जायच्या आणि मग तू त्याच गोष्टी घेऊन कशाला या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस. असं बोलूनच ना आता तिला कसं बसं रडण्यापासून थांबवलं जात असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं खूप जास्त आता ती रडत असते. तर इकडे आता फोन आलेला असतो घरातल्या फोनवर, कारण आधी उमा ही पमाच्या फोनवर फोन करत होती, पण पमाने तिचे कोणतेही कॉल स्वीकारलेले नव्हते. म्हणून आता घरच्या फोनवर तिने कॉल केलेला असतो. मग तो फोन आल्यावर इकडे आता शरूच्या बाबांनी तो कॉल रिसीव केलेला असतो आणि ते पमाला सांगतात की उमाताईंचा फोन आला आहे. पण ती घ्यायला तयार नसते. ती सरळ सांगते की तिला सांगा मला तिच्याशी नाही बोलायचं. आणि म्हणूनच मग आता ते म्हणत असतात की असं करू नकोस, सगळेच संबंध तोडू नकोस, ते बरोबर वाटत नाही. मग ते तिला फोनवर बोलायला सांगत असतात. मग ती फोनवर बोलायला म्हणून येते, पण फोन ना ती कट करून टाकते. जसा ती आता फोन ठेवते ना तसं आता इकडे उमाला खूपच कसं तरी वाटतं. उमा पुन्हा एकदा कॉल करते. रिंग वाजल्याबरोबर आता शरूचे बाबा पमाला समजवतात आणि पमाला म्हणतात की अगं पमा, असं नको करूस, बोलून घे ना. मग आता पमा फोन उचलते तर उमा पमाला म्हणत असते की मला कळतंय गं, सॉरी, ज्या काही गोष्टी झाल्या त्या नको ना एवढं लागून घेऊ मनाला. मला माहिती आहे चूक झाली आहे. पण आता उमाला पमा एकही शब्द बोलू देत नाही, कारण जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर तू माफी मागितली नाही सगळ्यांसमोर. तेव्हा तुझ्या तोंडात ना एकही शब्द बाहेर आला नाही आणि आता आता कोणत्या ह्याच्याने माफी मागतेस. माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलींचा अपमान झाला तेव्हा तू काहीच बोलली नाहीस आणि आता मागून माफी मागतेस का. याचा काही उपयोग आहे का. या सगळ्यामुळे आमची नाचक्की किती झाली. यानंतर आहे ना तू प्लीज फोन नको करू. मला तुमच्यासोबत कोणतेही संबंधही ठेवायचे नाही आहेत. या भाषेत अक्षरशः ती आता सांगू लागते. जेव्हा आता ती हे सरळ सरळ सांगते ना तेव्हा मात्र आता उमाला खूप मोठा धक्का बसतो. उमा म्हणत असते की असं का म्हणतेस पमा. पण पमा म्हणत असते की नाही, मी म्हटलंय ना मला आता कोणतेच संबंध नको आहेत. मी ठरवले मला आता तुमच्यासोबत नाही बोलायचं. आणि असं बोलूनच ना तिने फोन ठेवलेला असतो. इकडे आता फोन ठेवल्यानंतर पम्माला
समजवायला सुभाष पुढे येतात आणि म्हणत असतात की अगं तू काय करून बसलीस आहे, असं सगळं नातेसंबंध तोडायचे असतात का? मग ती म्हणते काय करू या सगळ्या नातेसंबंधांचा, जर ती लोक माझ्या गोष्टींचा विचारच करत नसतील, ऐन लग्नात जर माझ्या नवऱ्याचा माझ्या मुलींचा अपमान करत असतील ना, तर त्यांच्यासाठी माझ्या मनात बिलकुलही जागा नाही आहे. ती माणसं माझ्यासाठी क्षुल्लक आहेत असंही आता डायरेक्टच ती म्हणत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना, तेव्हा ती सरळ म्हणते मला ही भावकी वगैरे सुद्धा ना नको आहे, कारण मी माझ्या मुलींमध्ये, माझ्या स्वामींमध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्येच खूप खुश आहे असंही ती आता बोलत असते. आणि ती आपल्या सगळ्या लोकांना जवळ घेते, म्हणजेच कुटुंबीय एकत्र जवळ येऊन एकमेकांना मिठी मारतच आता ते बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पमाला हे सगळं झालेलं असतं, त्यासाठी रडूही येत असतं. तिला आता कळत नसतं, पण त्या सगळ्यातून सुद्धा आता सगळीजणं संध्याकाळ झालेली असते म्हणून स्वामींची पूजा करत असतात. तारक मंत्र लावलेला असतो आणि स्वामींचीच आरती बोलत असतात ते लोक. आता स्वामींची पूजा वगैरे करून झाल्यानंतर शरू जी आहे ती स्वामींकडे स्पेशली मागणं मागत असते, कारण तिला ना तिच्या घरची परिस्थिती आणि त्याचसोबत तिच्या आईला सगळ्यांकडून हिणवलेलं ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. आणि म्हणूनच ती आता बोलत होती की स्वामी काहीतरी मार्ग काढा प्लीज, स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा, माझं कुटुंब हे खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मला यासाठी प्लीज बळ दे, माझ्या पाठीशी स्वामी उभे राहा, असं देखील ती आता देवाकडे प्रार्थना करतच बोलत असते. स्वामींना तिने अक्षरशः आर्तभावनेने हाक मारलेली असते. म्हणजेच आता ती स्वामींना म्हणत असते की स्वामी तुम्हीच माझ्यासाठी काहीतरी करू शकता. दुसरीकडे तेजस्विनी जी आहे ती लग्नाच्या दगदगीमुळे दमलेली होती, त्यातच आता ती पूर्ण अंगाला पूर्ण मॉइश्चरायझर वगैरे लावून रात्रीच्या झोपायची तिची तयारी सुरू होती. तेवढ्यातच तिला ना आता बिंदू म्हणत असते की काय मग मॅडम आपण कुठे फिरायला वगैरे जायचं का, काही ठरवलं आहे का तुम्ही? मला तर असं वाटतं ना आपण बँकॉकला जाऊया. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. म्हणजे बिंदू एकटी बडबडत असते. बिंदूला माहिती आहे की तेजस्विनीसोबत आपल्यालासुद्धा फिरायला भेटेल, म्हणूनच ती तेजस्विनीला मस्का लावायचं काम करत असते. पण आता तेजस्विनी तिला म्हणत असते की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे, माझ्या औषधांचं काय, तुला तर फक्त फिरायचं दिसतं, असं बोलून ती उठत असते. तेवढ्यातच अक्षरशः लादीवरच ती चक्कर येऊन खाली कोसळते. बिंदू उठवायचा प्रयत्न करते, जयलासुद्धा आवाज देऊ लागते. दुसरीकडे आता इकडे अजूनही पमा नाराज असते, म्हणूनच आता तिला शरू हसवायचा, बोलण्याचा तिच्याशी प्रयत्न करत असते. तिला म्हणत असते की आई तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत बसणार आहेस का, या सगळ्यातून बाहेर ये, नको या सगळ्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करू. तुम्हाला माहिती आहे तुझ्या डोक्यातनं ते सगळं जात नाही आहे, पण तू मला म्हणत असतेस ना ज्या काही गोष्टी चुकीच्या होत्या त्या सोडून द्यायच्या आणि आपण चांगला विचार करायचा, मग तू का त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसली आहे? असं समज ना की आपल्या आयुष्यात त्या गोष्टी नव्हत्याच आणि मग तो विचार करून आपण पुढे सरकायचं, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं करून ती आपल्या आईला समजावते ना, तेव्हा कुठे जाऊन पमा जी आहे ती थोडीफार का होईना ठीक झालेली असते, पण पमाच्या चेहऱ्यावर अजूनही हसू नसतं. म्हणूनच आता तिकडे मयू आलेली असते आणि मयू सांगत असते की मला ना आईस्क्रीम हवा आहे. तेवढ्यातच शरूला कॉल आलेला असतो इंटरव्ह्यूचा. मग शरूला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं असतं, म्हणूनच शरू फोनवर बोलायला आतमध्ये जाते. जेव्हा ती फोनवर बोलायला आतमध्ये जाते ना, तेव्हा ती बाहेर आल्यानंतर जोरात ओरडते. तेच आता सगळीजणं तिला विचारतात, त्यावरती सांगते की मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. मग सगळीजणं स्वामींसमोर उभं राहून आता प्रार्थना करत असतात. स्वामींना म्हणत असतात की बऱ्याच दिवसांनी आमच्या घरात आनंद आला आहे, एकदा का शरूच्या नोकरीचं झालं ना की सगळेच प्रश्न सुटतील, असंही त्यांना आता वाटत असतं. दुसरीकडे आता इकडे पमा मात्र जी असते ती देवाकडे प्रार्थना करत असते. तसेच शरूलासुद्धा अक्षरशः स्वामींचे आभार मानायचे असतात, कारण स्वामींमुळेच हा चमत्कार घडून आलेला असतो. स्वामी जे असतात ना त्यांच्यासमोर तिनं फक्त म्हटलं होतं की माझ्या घरातल्या सगळ्यांनाच या सगळ्यातून बाहेर काढण्याची उभारी दे, आणि आता तिच्या जॉबच्या या संधीमुळे घरात एक वातावरण हास्याचं आलेलं असतं, जे इतके दिवस सगळ्यांचंच हसू कुठेतरी लांब गेलेलं असतं. त्यामुळे आता सगळेजण
जण हसू लागतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. दुसरीकडे आता अचानकपणे तेजस्विनी खाली कोसळलेली असते आणि त्यामुळे जय तिथे आलेला असतो आणि जय आता आपल्या आईला उठवायचा प्रयत्न करतो. तुझ्या डोळ्यांवर पाणी वगैरे शिंपडतो आणि त्याचनंतर आता तो म्हणत असतो की काय झालं तुला. ती म्हणते की काही नाही, ह्या लग्नाच्या दगदगीमुळे हे सगळं झालेलं आहे आणि गोळीसुद्धा घेतली नाही ना, म्हणून हा सगळा त्रास होतोय. नको तू इतका विचार करू, असंही आता सांगितलं जातं आणि तेव्हा कुठे जाऊन ना आता बरं वाटतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनेच घडत असतात. पण त्यावेळेला आई तू असं करू नकोस, आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे, अरे हो मला सुद्धा तुझ्याशिवाय कोण आहे रे, असं बोलून ते दोघं एकमेकांना आधार देत असतात. आजीसुद्धा तिथे येतात. आजी म्हणतात की अगं तुझा नंबर नाही, आधी माझा नंबर आहे, असं म्हणून त्या मुद्दामून तेजस्विनीला त्रास देतात. तेजस्विनीला आता त्या म्हणत असतात की एकतर साक्षीसुद्धा नाही आहे आणि साक्षी नसल्यामुळे ना माझ्याशी गप्पा मारायला कोणीसुद्धा नाही आहे. मग आता इकडे असं म्हटल्यावर मग गौतम म्हणत असतो की हे आपलं बरं आहे हां तुमचं, तुम्हाला एकमेकांना कोणीतरी आहे, पण माझं काय, मला काय असंच कुठून तरी फुकट आणलेलं आहे का. मग त्यावर त्याचीही मजा घेतली जाते आणि त्यालाही मुद्दामून आजी मजा घेतच बोलत असते. तर आता त्याच्याकडे बघून सगळ्यांनाच हसू येतो, कारण मुद्दामूच त्याला असा टॉन्ट मारलेला असतो आणि जेव्हा त्याला असा टॉन्ट मारला जातो ना तेव्हा तो इकडे तिकडे पाहू लागतो. पण आता जयला तेजस्विनी म्हणत असते की कामाकडे लक्ष द्यायला हवं, उद्यापासून मीही कामाला जॉईन होणार आहे, आता मी गोळ्या घेते, AC ऑन करते आणि निवांत झोपते, मग मला बरं वाटेल, असंही आता तेजस्विनी जे आहे ती बोलत असते. तेजस्विनी असं बोलल्यानंतर मात्र आता कुठेतरी जाऊन बरं वाटू लागतं. दुसरीकडे आता आजी गौतमची मजा घेत असते. गौतमला आता एकटं एकटं वाटत असतं, त्यामुळे गौतमसुद्धा आता थोडा रडवेलेला झालेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की पमाला ना उद्या सकाळी मेसचं जेवण करायचं असतं आणि त्याचसाठी ती उद्याची डिलेवरी कोणती आहे, काय काय बनवायचं आहे हे एकदा चेक करते डायरीमध्ये. मग ती विचार करते हे 25 दिवस तर उलटत आले आहेत गॅस बुक करायला, तरीसुद्धा ती तिथं शिरोडकर वहिनीला कॉल करायचं ठरवते. त्यांना कॉल करून म्हणत असते की तुमच्याकडे काही सिलेंडरची व्यवस्था होऊ शकते का. तर त्या म्हणतात की अगं माझ्याकडे सुद्धा एकच सिलेंडर आहे, सॉरी हां मला नाही जमणार गं सिलेंडरचं. अगं पण मी काय म्हणते तू ब्लॅकने घे ना, तसंही आता तू मेस चालवतेस म्हटल्यावर तुझं प्रॉफिट होतं आणि त्यासाठी ब्लॅकने थोडाफार पैसा खर्च केलास तर काय हरकत आहे. अगं पण नाही गं, पैसा खूप जास्त खर्च होतो त्याच्यासाठी, म्हणून नको वाटतं मला, असंही आता इकडे पमा बोलत असते. त्यानंतर आता बघते सिलेंडरचा काही बंदोबस्त होतो का, असं बोलूनच ना आता पमानं फोन ठेवलेला असतो. आता तिथे शरू आलेली असते. शरू आपल्या आईला विचारते की काय झालं. मग ती सांगते की बघ ना सिलेंडरचं काय, उद्या जेवणही करायचं आहे, मग त्यात काय एवढे, इंडक्शन किंवा चूल आहेच की. अगं चूल कशी होईल, इंडक्शन, पण इंडक्शनचं काय. अगं ठीक आहे मी माझ्या मैत्रिणीकडे इंडक्शन आहे तिच्याकडनं मागवून घेते. तसंही ती आणि तिचा नवरा दोघंच असतात आणि तिच्याकडे सिलेंडरसुद्धा भरलेले आहेत, त्यामुळे ती इंडक्शन आपल्याला वापरायला देईल आणि एकदा का माझे पैसे आले सगळं काही झालं का मग आपण इंडक्शन आपला स्वतःचा घेऊया. प्रत्येक जणांनी आता त्या पैशांचा हिशोब मांडलेला असतो. त्याचसोबत आई आता शरूला बोलत असते की सगळे पैसे खर्च करायचे नाही, थोडेफार सेविंगही करायचे, असे सुद्धा आईने तिला सांगितलेले असते. शरू म्हणते की ठीक आहे चल आता मी झोपते, कारण उद्या सकाळी उठून इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि त्यामुळे आईलासुद्धा तिने थोडासा आधार दिलेला असतो. उद्या सकाळी ती इंडक्शनसुद्धा आईला आणून देणार असते, त्यामुळे आईचं थोडंफार टेन्शन तिने आता कमी केलेलं असतं. स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच आहेत असं नेहमीच आता इकडे मात्र पमा म्हणत असते. तर दुसरीकडे सकाळ झालेली असते. बाप्पासमोर पूजा करत तेजस्विनी बसलेली असते आणि बिंदूंच्या हातामध्ये पेढ्यांचा एक वाटी असते, त्यातला एक पेढा ना बिंदूने खाल्लेला असतो आणि त्यानंतर बाकी पेढ्यांची वाटी तिने देवाकडे ठेवायला दिलेली असते. पण हे सगळं काही तेजस्विनीने ओळखलेलं असतं. तेजस्विनी आता देवाकडे प्रार्थना करत असते की आज आमच्या कंपनीमध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण जय एका मोठ्या पार्टनरशिपसाठी जाणार आहे, आम्ही नवीन हॉटेल सुरू करतो आहे, त्यासाठी काही गेस्ट हवे आहेत, काही क्लायंट्स हवे आहेत आणि त्याच्यासाठीच आज इंटरव्ह्यूसुद्धा आहेत. कडे मात्र आता शरूला उठवायला पमा आणि त्याचसोबत इथे मयूसुद्धा आलेली असते आणि दोघीही जणी मिळून आता उठवायचा प्रयत्न करत असतात. शरू म्हणत असते की 12 वाजता इंटरव्ह्यू आहे, आतापासून तुम्ही लोक मला कशाला उठवताय, प्लीज यार झोपू दे. पण आता ती लोक म्हणत असतात की नाही नाही वेळेवर उठ, 5-10 मिनटं लवकर काही इंटरव्ह्यूला गेलीस तर काही बिघडत नाही आहे, उठ आणि पटकन आवर, असं बोलून तिला आता उठवायचा प्रयत्न केला जात असतो. आणि तेव्हाच ना आता ती म्हणते की ठीक आहे उठते, जरा पण मला झोपायला देऊ नका, असं बोलूनच ना ती आता जागेवरनं उठलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की
तेजस्विनी पूजा करत असते आणि तेजस्विनीने देवाला सांगितलेलं असतं की जयचं काम आज व्यवस्थित व्हायला हवं, कारण त्याच्या महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि त्या व्यवस्थित पार पडायला हव्यात, असं आता ती देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की बिंदूने जो पेढा खाल्लेला असतो ते सुद्धा तेजस्विनीला कळतं आणि म्हणूनच तेजस्विनी जी आहे ती आता म्हणू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे, तुला आता कारल्याचं एक कप ज्यूस देणारच आहे मी, तू हा जो पेढा आहे तो खाल्लायस, ते खाऊन तू चूक केलेली आहेस आणि सोबतच ती खूप जास्त डाएट कॉन्शियस असते. म्हणूनच ती आता सांगत असते की जरा तूपसुद्धा कमी घालायला सांग जेवणामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ती आता ऑब्झर्वेशन करून सांगत असते आणि त्यानंतर आता ती देवाकडे प्रार्थना करून पुढच्या कामासाठी निघते. उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण पुन्हा एकदा जय आणि शरू एकत्र येणार आहेत. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.